मला आता तुमच्या कामाचा म्हणजे खोळंबा होईल किंवा तुमच्या नियोजित वेळेचा खोळंबा होईल असं वाटलं नाही का? नाही ना, आता ते कसं आहे की काम आपण रोजच करू शकतो, पण हे ज्ञान घ्यायला रोज नाही भेटू शकत हे ज्ञान. आणि ज्ञान काय किती घेतलं तरी कमीच पडते. त्याच्यामुळं आणि तुम्ही एवढी संधी दिली की मी म्हणतो की नाही का की प्रत्येक खिलार गोपालकांनी असं म्हणजे तुमच्यासारख्यांना, आता मी पण तेच करायला पाहिजे की तुम्हाला वेळोवेळी बोलून आपल्या गोट्याची किंवा आपल्या गायीची कुठं काय कमी आहे, काय कमी जास्त होतं आहे, काय म्हणजे आणखी काय करायला पाहिजे, तर हे तुमच्याकडं म्हणजे बोलून माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे वाटतं नाही, गरजेचंच आहे. वाटण्यापेक्षा गरजेचं म्हणाल मी याला, ह्या गोष्टीला. बरं. हां, कारण काय की करायचं पण अर्धवट करायचं असं नको. आज तुम्ही पाहताय की पूर्णपणे गाई आणल्यानंतरनं, कालवड आणल्यानंतरनं फक्त 15 दिवसात कालवडीला लंपी झालता. कालवड 1.5 महिना बसून होती एका जागेवरती. मला म्हणजे एका डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा म्हणजे जगण्याची शक्यता बिलकुल नाही. नशिबाने ती जगवली काही प्रयत्न करून तुम्ही. आमचे चांगले डॉक्टर म्हणजे मित्रच आहेत, थोरात डॉक्टर साहेब, बरं. त्यांनी मला शाश्वती दिली होती. तुम्ही काळजी करू नका. मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे मला परत मिळणार नाही. तर त्यांनी पण मला तेवढ्याच ताकदीने सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कालवड जगून दाखवणार. आणि खरोखर आज तुमच्या समोर आहे. आता थोडंसं सुधारायला तिला वेळ लागेल, पण तुमच्यामुळं आज मला कुठंतरी म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म भेटला असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्ही जे आता व्यक्त झालात म्हणजे जे मनातलं तुम्ही बोललात, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का मी कुठंतरी बोलेल, मला कोणतरी विचारेल? खरं सांगायचं तर मी कधीच बोललोच नाही आणि मला बोलताही येत नाही. आता मी कसं बोलतो हे पण मला माहित नाही. चांगलं बोलतोय, व्यवस्थित बोलतोय की मला माहित नाही, पण जे काय राज मळगे साहेबांमुळं आज मला बोलायला चान्स भेटलाय हे मी माझं भाग्य समजतो. आणि खरोखर की मला अजूनही विश्वास नाही बसत की तुम्ही माझ्याकडे आलाय आणि म्हणजे माझ्यासोबत चर्चा करताय, हे मला अजूनही खरं वाटत नाही. बरं. मग मी जेव्हा तुम्हाला म्हणजे कल्पना दिली मी येणार आहे, तेव्हा विश्वास पण नव्हता?